मोठी बातमी सध्या समोर येते। वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडे यांचं वर्चस्व अखेर कायम आहे। तर रमेश कराड यांचा 14,316 मतांनी विजय झालेला आहे। तर बीडमधून ही बातमी पाहतोय। शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव झालाय। तर वैद्यनाथ बँकेवरती आता पंकजा मुंडे यांचं वर्चस्व सध्या कायम असल्याचं पाहायला मिळतंय। रमेश कराड यांचा 14,316 मतांनी विजय झालाय। वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव झालेला आहे। वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा पराभव झालाय। मुंडे जनसेवा पॅनलला आणि पंकजताई मुंडे ताई आणि धनुभाऊच्या पॅनलला दणदणीत विजय मिळालेला आहे। 95% पुढे आमच्या पॅनलला मतदान मिळाले आहे। एक निकाल आता भटकेमुक्तमधून निकाल लागलेला आहे आणि पुढचा पण निकाल असाच लागण्याची शक्यता आहे। या निवडणुकीमध्ये रस्सीखेच बिलकुल नव्हती। डिपॉझिट जप्त झालं त्यांच्या उमेदवारांचं। 3 उमेदवार त्यांनी फक्त त्यांना उमेदवारसुद्धा मिळाले नाहीत। फक्त 3 उमेदवार उभा केले आणि म्हणजे एकतर बँकेचा खर्च झाला आणि जनतेला त्रास झाला सगळ्यांना आणि त्यांनी निवडणूक लादली त्यांनी। तर पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव झालेला आहे। त्यामुळे पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ बँकेवरती आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे। तर रमेश कराड यांचा 14,316 मतांनी दणदणीत विजय झालेला आहे। तर अटीतटीची ही लढत नसल्याची प्रतिक्रिया यावेळी विजयी उमेदवारांकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे पंकजा मुंडे यांचं वर्चस्व बीडमध्ये पुन्हा एकदा कायम असल्याचं दिसून आलेलं आहे। वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडे यांचं वर्चस्व कायम आहे।